मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आता राज्यभर उमटतायत। संतोष देशमुखांना न्याय मिळावा याकरता राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत। बीड परभणी नंतर आता पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। आज लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चात आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे सहभागी होणार आहेत। तसंच संतोष देशमुख यांची मुलगीही या मोर्चात सहभागी होणार आहे। वडिलांना न्याय मिळवून देण्याकरता मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन संतोष देशमुख यांच्या मुलीनं केलं आहे। संतोष देशमुख यांची मुलगी कालही परभणीमध्ये व्यासपीठावर सगळ्यांशी बोलत होती। तुम्ही सगळे असेच माझ्या सोबत राहा, आमच्या पाठी राहा असं आवाहन तिनं केलेलं होतं। माझ्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा अशी मागणी तिनं केली होती। आजही ती पुण्यामध्ये आंदोलनात सहभागी होणार आहे। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, काल परभणीमध्ये मूक मोर्चा निघाला, आज पुण्यामध्ये निघतो आहे। देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत असं कळतंय। काय अपडेट, किती वाजता हा मोर्चा निघणार आहे? आयोजकांनी टाइम दिलेला 11 वाजता याच लाल महालापासून हा मोर्चा निघणार आहे। पण त्यासाठी आतापासून 10 वाजल्यापासून सगळे आंदोलक, समाज बांधव हे सगळे इथं हजर झाले मोर्चा सुरू करण्यासाठी। मला सांगा ताई, काय सांगाल, काय इथं मोर्चा आहे, आरोपींना पकडले तरी मोर्चा निघतो, काय मागणी काय तुमची? मागणी म्हणजे की जेवढे आमच्या संतोष अण्णाचे जेवढे हाल करून मारले ना, तर त्या आरोपींना तशी शिक्षा झाली पाहिजे। जर तशी शिक्षा झाली ना तरच इथून पुढे आपल्या महाराष्ट्रात अशी घटना घडणार नाही। आणि जर त्यांना जर समजा ह्या राजकारणी लोकांनी सपोर्ट दिला, लपवून ठेवण्याचं काम केलं आणि त्यांच्या मागे तोच हात आहे, त्यांनी ह्या राजकारणी लोकांनीच लपवून ठेवलं ह्या आरोपींना आणि त्यांना साथ दिली। त्याच्यामुळे आम्हाला असं कुठेतरी वाटतं की आम्हाला आमच्यावर अन्याय व्हायला आणि आम्हाला न्याय भेटना गेलाय। तर त्या न्याय भेटण्यासाठी आम्ही हा आजचं आंदोलन करतोय। मला सांगा, आजच्या मोर्चाचा आयोजक कोण आहे? कारण इथलं मराठा सेवा संघ, महासंघ हे याचे आयोजक नाहीयेत, आम्ही त्यांच्याशी बोललो। आयोजक कोण आहे नेमकं आणि कोण कोण येणार आहे मोर्चा? नाही, ह्या मोर्चाचा आयोजक सगळा मराठा समाज आहे, इतर समाज बांधवातले आहेत, सर्व पक्षीयांना याच्यात निमंत्रण आहे आणि येणार तर आहेत। मग सुरेश अण्णा धस येणार आहेत, मनोजदादा जरांगे पाटील येणार आहेत, क्षीरसागर साहेब येणार आहेत, बजरंग बाप्पा येणार आहेत। ज्याने ज्याने हा मुद्दा लावून धरलाय ते प्रत्येक जण ह्या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि पुण्यातला हा मोर्चा ऐतिहासिक असणार आहे। इथं विचार जे काय आज मांडले जातील, महाराष्ट्र बघल आणि देश बघल, ज्या पद्धतीनं आरोपींना वाचवण्याचा प्रकार ह्या राज्य सरकारमध्ये सुरू आहे, म्हणजे आम्हाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर विश्वास आहे, पण त्यांच्या मंत्रिमंडळातील काही लोक खालच्या खाली प्रभाव, मागणी काय नेमकी, जे काय ज्या पद्धतीनं आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला गेलाय, आज वाल्मिक कराडवर आरोपी पकडलेत, आम्ही फक्त एक राहिलं। वाल्मिक कराडला मोक्काखाली का तुम्ही घेत नाही? खुना 302 खाली का घेत नाही? वाल्मिक कराडला तुम्ही फक्त खंडणीच्या गुन्ह्यावर माफी करून त्याला मोकळं करणार आहे? अरे जो मेन माणूस आहे, जो गुन्हेगार आहे, आमची 100% आता सध्या मानसिकता झाली आहे की सरकारनं आम्हाला दिशाभूल केलेली आहे। वाल्मिक कराड हा मुख्य आरोपीच झाला पाहिजे। आणि आरोपी सर, झाडाच्या फांद्या तोडून काय उपयोग नाही। जर झाडच मुळातून तोडलं तर फांद्या पुरं काही करणार आहे असं मेन मागणी। ज्या खुनाचा मूळ सूत्रधार आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा कोण आका आहे त्याला एन्काउंटर केला पाहिजे। सर्वांचं अशा घटना पुढे घडणार नाही। त्या मुलीचे वडील गेले, आणखीन मुलीचे वडील जाऊन अशी माझी तळतळीची विनंती। जय जिजाऊ, जय शिवराय। हा जो अन्याय झालेला आहे, फक्त अन्याय हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी कमी पडतोय। मी तुम्हाला सांगते की निर्घुण हत्या आहे ही, अपहरण करून, आणि अपहरणाचा केल्यानंतर सुद्धा 3-3.5 तासामध्ये किंवा जो काही कालावधी लोटला, मी 3-3.5 तास त्यांना, संतोष भाऊंना अपहरण करून नेण्यात आलं, त्यांच्यावर मारहाण। मागणी आहे बघा आमची काय आहे, मागणी एकच आहे की न्याय मिळाला पाहिजे। काय सांगाल? तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात, सातत्याने मराठा समाज आंदोलन पाहिले, सहभागी झालेले आहेत। आज आंदोलन नेमकं कशासाठी आहे? आज आंदोलन संतोष भाऊची हत्या झाली, जे आरोपी आहेत त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सर्व पुणे सकल मराठा व सर्व पक्षीय नेत्यांच्याकरता ही मागणी आहे आणि ती आम्ही शेवटपर्यंत, आरोपीला फाशी होत नाही
तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. ही तुम्हाला काळ्या दगडावरची रेख नाही. कारण आरोपी हे साध्या येतेच नाहीयेत. आरोपींनी इतके गुन्हे केले आहेत की ते गुन्हे त्यांना सवय झाले, त्यांना एक राज असले. सुसंस्कृत पुण्यामध्ये आरोपी जर 20 दिवस इथं राहतात आणि इथं पुण्यात आरोपी मिळतात, मग इथं कुणाचं तर त्यांना सपोर्ट आहे. अशा सपोर्ट करणाऱ्यांना बी काय कोणी दिलं ते कुणा आम्हाला माहिती आहे. स्वतःचं काम आता उघड गुपित आहे ना, कोण द्यायला काय नाही सगळ्यांनाच माहित व्हायला लागलंय. पुण्यातच कशी काय आरोपी पुण्याला सापडायला काय बदनाम करायला आरोपी पुण्याला बिडातले बदनाम नाही, पुण्यामध्ये आम्ही बदनाम येऊन नाही करत. अहो गुन्हा तिथं करतात आणि पुण्यातून गुन्हा लपतात. असं नाही, मग इथं इथं लपवते आलेले. कोण? इथं कोण लपवायला लागले? कुणाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. 100% शिक्षा झाली ह्यांना पाहिजे. सुद्धा मोक्यामध्ये यांची सुद्धा नावं आली पाहिजेत. ज्यांच्या घरी राहिलेत आणि ज्यांनी गाड्या पुरवल्यात अजित पवारांच्या आरोपी करावं मित्र. 100% त्यांना सगळ्यांना सहारपी करा. हे सगळ्यांनी मिळून एक सर कॉन्स्पिरसी मला एक सांगायचंय, पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा संतोष देशमुखांचे बंधू जातात, तांदळे नावाचे सरपंच जर पोलिसांसमोर सीबीआय कडे गुन्हा दाखल आहे, सीबीआय समोर जर भावाला धमकीत असतील तर ही कुठं न्याय मागायचा नेमका? मी असं केलेलंच नाही. आरोपी संतोष देशमुखांचे बंधू काय खोटे बोलणार आहेत का? आणि त्याचे सीसीटीव्ही प्रूफ आहेत ना, सीसीटीव्ही प्रूफ चेक करून त्यांना खंडणीच्या गुन्ह्यात दाखल. सर नॉर्मल कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर व्यक्ती गेली तर विचारतात, एंट्री केली जाते. आणि हा शरद तांदळे नावाचा व्यक्ती डायरेक्ट कसं काय जातो कुठलीही नोंदणी न करता आतमध्ये? बीड ते शरद तांदळेंचं असं झालं, ते जो ज्या गाडीत गेले होते कोण वाल्मिक कराड, तो माणूस म्हणायला लागला मला हात केला, आम्ही रस्त्याने चाललो होतो, हात केला आणि माझ्या गाडीत ते वाल्मिकांना बसले. मला म्हणले अरे तू कुठं आलायस? मी तो पुण्यात. अरे चला मला ह्या ऑफिसपर्यंत सीआयडीच्या ऑफिसपर्यंत नेऊन सोड. का लिफ्ट दे? हा काय प्रकार चाललाय? तसं त्या तांदळेंचं हिने जे बोललेलं तांदळे ना, तो सुद्धा तसंच बोलतोय की मला फोन करून बोलवला, मला इथे थांबायला लावलं, गेस्ट हाऊसला थांबायला लावले आणि तिथे गेला. अरे तू धमकीला यायला गेलायस तू बीडमध्ये संतोष अण्णांच्या भावाला. आता खऱ्या अर्थाने काय सांगशील? कोण कोण येणार, किती वाजता जरा समजून सांग. या मोर्चामध्ये संतोषदादा देशमुख यांच्या नाव सांग एकदा महाराष्ट्रात तुझं. माझं नाव अनिकेत देशमाने, मराठा सेवक. मी पुण्यात मराठा सेवक म्हणून काम करतो. आज या ठिकाणी या मोर्चामध्ये संतोष भाऊ देशमुख यांच्या मुलगी वैभवी देशमुख, तसेच मुलगा, तसंच भाऊ धनंजय देशमुख हे सहभागी होत आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील काहीच वेळा तिथे येत आहेत. त्याचप्रमाणे संदीप क्षीरसागर असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, सुरेशांना धस असतील, रोहित पवार येत आहेत, पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत, नंतर सतेज बंटी पाटील आहेत. पुण्यातले बऱ्यापैकी आमदार, नगरसेवक यात सहभागी होणार आहेत. आम्हाला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केलाय. काल मी धीरज घाटे यांच्यासोबतही बोललेलो आहे. धीरज घाटेंनी याला समर्थन दिलेलं आहे आणि तेही स्वतः म्हणले की आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होतोय. बरं आता मागणी काय मोर्चाची? कारण आरोपी अटक झालेले आहेत, फक्त एक राहिलेला आहे. मग मागणी काय असेल? एक आरोपी राहिलाय, त्याला लवकरात लवकर अटक करावी. वाल्मिक कराडाची नार्को टेस्ट करावी. वाल्मिक कराडला फाशीच झाली पाहिजे. आरोपींना फाशीशिवाय दुसरी कुठली शिक्षाच नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जी व्हीआयपी ट्रीटमेंट भेटतीये ती बंद झाली पाहिजे. त्यांना बीड जिल्ह्यातनं हलून दुसऱ्या जिल्ह्यात गेला पाहिजे हा तपास. तोपर्यंत अनेक तपास होणार नाही, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांच्या नात्याने त्यांच्याकडे मागणी आहे. हे सगळे मोर्चाचे आयोजक आणि आता सुरुवात झालेली आहे. मी परिसर दाखवेल, गणेशला सांगेल पोलीस बंदोबस्त कसा आहे सगळ्या परिसरातला. म्हणजे इथून मोर्चा सुरू आहे लाल महल परिसरातून. हा लाल महल चौक आहे, बाजूला शनिवार वाडा. इकडे लाल महालात पहिल्यांदा जरांगे पाटील आणि हे सगळे मोर्चाचे जे प्रमुख आहेत ते इथं मा जिजाऊला पुष्पहार अर्पण करतील. नंतर ह्या रोडनी हा मोर्चा इकडून असा थेट पुढं कलेक्टर ऑफिसला जाईल आणि मग कलेक्टर ऑफिसला तिथं सभेत रूपांतर होईल मोर्चाचं. आणि मग अशा पद्धतीने हे थोडक्यात जे बीडमध्ये मोर्चा निघाला, परभणी, त्यानंतर आता पुण्यात, नंतर लातूर, थोडक्यात जे मराठा मोर्चे निघाले होते ते तशी आता पुण्यात या निमित्ताने सुरुवात होती की काय, तशी आपल्याला इथं वातावरण निर्माण होताना पाहायला मिळते. बघूया आता पुढे कसं कसं होतंय. पण काल परभणीत जी भाषा वापरली गेली जरांगेंकडनं, त्यालाही आता विरोध होताना दिसतो. मग त्याचे काही पडसाद इथं उमटतात का? या मोर्चामध्ये पुण्यातनं आता आयोजकांनी सांगितलं रोहित पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे असे सहभागी होणार. आणि इतर बीड परभणीतले जे आमदार आहे, सुरेश धस, जरंग. नक्की. जसं चंद्रकांत तुम्ही म्हणालात की काही वेळामध्ये हा मोर्चा सुरू होऊ शकतो, त्यामुळे तिथले सगळे अपडेट्स आम्ही सातत्याने तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास चंद्रकांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण